Hello dear students, welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn degrees of comparison of adjectives. मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी पुस्तकातील ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेखाली दिलेला जो लँग्वेज स्टडीचा भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्स. तर याचा अर्थ आपण समजून घेऊया. डिग्रीज म्हणजे काय? तर डिग्रीज म्हणजे प्रमाण. आणि डिग्रीज मग ते प्रमाण कशाचं? तर कंपॅरिझनचं, तुलना. जेव्हा आपल्याला दोन विशेषण जेव्हा आपण विशेषण वापरतो एखाद्या नामाची माहिती देण्यासाठी, एखादं नाव असेल व्यक्तीचं किंवा वस्तूचं, तर त्याची जेव्हा आपण विशेषणाची तुलना करतो तेव्हा आपल्याला डिग्रीज वापराव्या लागतात. तर त्या कशा वापरतात हे सगळं आपण या ठिकाणी आज या पाठातून पाहणार आहोत आणि शिकणार आहोत. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता इथे काही वाक्य दिलीत, ती वाक्य आपण पाहूयात आणि मग समजून घेऊयात डिग्रीज कशाला म्हणायचं. डिग्रीज म्हणजे प्रमाण, कंपॅरिझन म्हणजे तुलना आणि ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणे. तर विशेषणांच्या ज्या तुलना केल्या जातात त्या तुलना करण्यासाठी डिग्रीज वापरल्या जातात. ते कसं ते पाहणार आहोत. पहिलं वाक्य आहे पहा. यतीन इज स्ट्रॉंग. यतीन इज स्ट्रॉंग. यतीन हा एक बलवान मुलगा आहे. अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. अमित हा यतीनपेक्षा बलवान आहे. मग तुम्ही विशेषणामध्ये काय काय बदल होतात त्याकडे लक्ष द्या बरं का. इथे आता अमित या मुलाची तुलना यतीन मुलाबरोबर केलेली आहे. अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. आणि आता तिसऱ्या वाक्यामध्ये पहा. प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. प्रवीण हा सर्वांच्यात बलवान आहे. अशा प्रकारे ही 3 वाक्य आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की नामांच्या मध्ये तुलना करताना त्या विशेषणांचा कशा प्रकारे वापर केलेला आहे. आता आपण पुढे पाहूया. इथे दिलेलं आहे पहा. इन सेंटेन्स 1 द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंग इज इन इट्स सिंपल फॉर्म. इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह डिग्री. पहिल्या वाक्यामध्ये जे स्ट्रॉंग हे विशेषण वापरले तर ते त्याच्या सिंपल फॉर्ममध्ये वापरलेलं आहे. सामान्य रूप आहे त्याचं. यतीन इज स्ट्रॉंग. यतीन बलवान आहे. आणि मग अशा वेळेस या वाक्याला म्हणायचं इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह डिग्री. त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह डिग्री. लक्षात ठेवा. पुढे पाहूया. इन सेंटेन्स 2 द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगर रेफर्स टू अ हायर डिग्री व्हेन देअर इज अ कंपॅरिझन ऑफ 2 नाउन्स. इट इज कॉल्ड कंपॅरेटिव्ह डिग्री. ER is added to the basic adjective. आता दुसरं वाक्य आहे ते आपण वाक्य पाहू परत एकदा. अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. अमित हा यतीनपेक्षा बलवान आहे. आता हे दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं? ते जे स्ट्रॉंगर हे विशेषणाचं रूप वापरावं लागलं. ह्या विशेषणाचं मूळ सामान्य रूप काय होतं? स्ट्रॉंग. परंतु त्याला काय लागला? प्रत्यय ER लागला. आणि मग इथे पहा ER सांगितलं. ER इज ॲडेड टू द बेसिक ॲडजेक्टिव्ह. जे मूळ ॲडजेक्टिव्ह होतं बेसिक ॲडजेक्टिव्ह त्याला ER हा प्रत्यय लागला आणि मग ते विशेषण झालं स्ट्रॉंगर. आणखी याची एक विशेष बाब कोणती? तर ते दॅन वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे? दॅन. ते सुद्धा विशेष बाब आहे त्याची. आणि मग अशा प्रकारच्या डिग्री असतात की जेव्हा 2 नामांच्या मध्ये तुलना केली जाते. इट इज स्ट्रॉंगर दॅन. अशा वेळेस म्हणजे आपण वाक्य पुन्हा एकदा पहा. अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. अमित आणि यतीन या 2 मुलांच्या मध्येच तुलना झालेली आहे. म्हणून अशा डिग्रीला म्हणायचं कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री. आता पुढे पाहूया. इन सेंटेन्स 3 द ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगेस्ट रेफर्स टू द हायेस्ट डिग्री of comparison of one with more than 2 nouns. इथे लक्षात घ्या. स्ट्रॉंगेस्ट. आता मूळ रूप स्ट्रॉंग होतं. कंपॅरेटिव्ह मध्ये स्ट्रॉंगर झालं. आणि आता हा जो तिसरा प्रकार पाहतो आपण
त्याला म्हणायचं सुपरलेटिव्ह डिग्री. काय म्हणायचं त्याला? सुपरलेटिव्ह डिग्री. मग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय झालं, स्ट्रॉंग जे होतं विशेषण त्याला EST हा प्रत्यय लागला. इथे पहा EST इज ॲडेड टू द बेसिक ॲडजेक्टिव्ह. बेसिक ॲडजेक्टिव्ह जे स्ट्रॉंग होतं त्याला EST लागल्यामुळे शब्द काय तयार झाला? स्ट्रॉंगेस्ट. आणि हा रेफर काय करतो तर हायेस्ट डिग्री ऑफ कंपॅरिझन, की हायेस्ट डिग्री सगळ्यात उंच प्रमाण भाव थोडक्यात. त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही थोडक्यात त्या वर्गामध्ये. ही इज द हायेस्ट ही इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय इन द क्लासरूम. किंवा त्या तिघांच्यामध्ये जर तुलना केली असेल तर त्या तिघांच्यामध्ये सर्वात जास्त बलवान कोण आहे? हा तिसरा मुलगा, त्याचं नाव प्रवीण. वाक्य पहा, प्रवीण इज द, इथे वाक्य आहे प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. सर्वांच्यात बलवान कोण आहे? प्रवीण. म्हणून त्याला म्हणायचं सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीचं एक वैशिष्ट्य आहे, इथे आपण जे स्ट्रॉंगेस्ट हे विशेषण वापरतो त्याच्या अगोदर द हे उपपद वापरायचं असतं. इथे पा दिलेलं आहे प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. म्हणजे द हे उपपद नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला रिकाम्या जागा भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. जेव्हा विशेषणाला EST हा प्रत्यय लागलेला असतो त्यावेळेस त्या विशेषणाच्या अगोदर द हे उपपद लिहायला विसरायचं नाही. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमधली जी विशेष बाब आहे तिथे ER लावलेलं असतं आणि दॅन वापरलेलं असतं. ठीक आहे, आता आपण पुढच्या पानावर जाऊया. इथे पहा, इथे आपल्याला थोडासा स्वाध्याय दिलेला आहे. फिल इन द गॅप इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. इथे डिग्रीज दिलेल्या आहेत, आपल्याला गॅप फिल करायचे. ठीक आहे, आता तिथे विशेषणं दिलेली आहेत त्याप्रमाणे आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा दिले पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह म्हणजे जनरल बाब, स्टेटमेंट असतं, लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह म्हणजे जनरल असतं, बेसिक फॉर्म वापरलेला असतो तिथे. कंपॅरेटिव्हमध्ये दोन नामांच्या मध्ये तुलना केलेली असते, दोन नामांच्या मध्ये तुलना केलेली असते. आणि सुपरलेटिव्ह हा हायेस्ट फॉर्म असतो विशेषणाचा, त्याला EST हा प्रत्यय लागलेला असतो, लक्षात घ्या. आता इथे आपल्याला सहजासहजी ते ओळखता येतात जनरलपणे रूप, परंतु तरीसुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या ज्या डिग्रीज आहेत, हे जे विशेषणं दिलेली आहेत ही पाठ करायची असतात. ती का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ती त्याचे विशेष काही रूल असतात. मग त्या रूलनुसार तुम्हाला ते पॉझिटिव्ह जे बेसिक फॉर्म असतो त्या ॲडजेक्टिव्हचा तो तुम्हाला कंपॅरेटिव्ह करायचा असतो, तो सुपरलेटिव्ह करायचा असतो. ठीक आहे, आता आपण पहिलं इथे जे दिलं आहे सुपरलेटिव्ह ते काइंडेस्ट दिलं आहे, की जे आपण आपली जी आजची कविता आपण पाहिली त्या कवितेमध्ये आपण वाचले की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. काइंडेस्ट. मग आता त्याचं कंपॅरेटिव्ह काय होईल? काइंडर. मी लिहू का इथे? 1 मिनिट. KINDER काइंडर. आणि त्याचं बेसिक फॉर्म काय होतो? काइंड. KIND. मित्रांनो, इथे लिहायला मला थोडीशी अडचण होते, पेन वापरतो, परंतु तरी पण तुम्ही समजून घ्या हस्ताक्षराच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, पुढे आता हेल्दियर. हेल्दियर हे कंपॅरेटिव्ह, जसं की अमित इज हेल्दियर दॅन प्रणव. इथे दोघांच्या तुलना केली. आता हेल्दियरचा जो बेसिक जे आहे ॲडजेक्टिव्ह ते काय आहे? हेल्दी. HEALTHY. हेल्दी. आता लक्षात घ्या, इथे हेल्दीचं हेल्दियर करताना वाय काढून टाकायचा आहे आणि IER हा प्रत्यय तिथे जोडायचा आहे. आणि तसंच इकडे सुपरलेटिव्हमध्ये काय होईल त्याचं? HEALTHIEST. हेल्दीएस्ट. सर्वात निरोगी. त्यानंतर इथे नियर दिलं आहे. नियररचं काय होईल? नियरचं काय होईल? नियर म्हणजे जवळ, त्याचं होईल नियरर. NEARER. नियरर. आणि सर्वात जवळ मग ते नियरेस्ट. NEAREST.
नियरेस्ट. देन पुढे पाहूया, इथे फायनर दिलं आहे. तर फायनरचा बेसिक ॲडजेक्टिव्ह काय होतं? फाईन. FINE, फाईन. फायनर, फायनेस्ट. FINEST, फायनेस्ट. त्यानंतर इथे दिलं आहे अर्लीएस्ट. तर अर्लीएस्टचा बेसिक फॉर्म काय होतो? अर्ली. EARLY. इथे मगाच्यासारखं सांगितलेलं वाय काढून टाकायचं आणि तिथे प्रत्यय जोडायचा आहे, अर्लियर. EARLIER, अर्लियर. आणि अर्लिएस्ट दिलेलं आहे. पुढचं काय दिलं आहे त्यांनी? स्मॉल. स्मॉलचं काय होतं पहा? स्मॉल, स्मॉलर. SMALLER, स्मॉलर. आणि इकडे येईल स्मॉलेस्ट. SMALLEST, स्मॉलेस्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही विशेषणं तुम्ही तुमच्या वाक्यांमध्ये वापरायची आहेत. तुम्ही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. सुरुवातीला 3 एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत, पॉझिटिव्ह डिग्रीचं, त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ॲडजेक्टिव्ह घेऊन 3 प्रकारची वाक्य तुम्ही करायची आहेत. इथे फास्टर दिलं आहे, त्याचं बेसिक फॉर्म आहे फास्ट. FAST, फास्ट. फास्टर, फास्टेस्ट. FASTEST, फास्टेस्ट. आणि नंतर दिलं शेवटचं हाय, उंच म्हणजे हाय. हायर, HIGHER, हायर. आणि हायेस्ट, HIGHEST, हायेस्ट. ठीक आहे मित्रांनो, आपण आता इथे जवळजवळ 8 प्रकारची विशेषणं आणि त्यांचे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे त्यांचे फॉर्म्स पाहिलेले आहेत. आता आपण ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा 2 नंबरचा मुद्दा काय दिला आहे तो पाहूया. ॲडजेक्टिव्ज विच हॅव मोर दॅन 2 syllables, लॉंग वर्ड्स, टेक मोर अँड मोस्ट बिफोर देम टू फॉर्म कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्रीज. याचा अर्थ समजून घेऊया. जेव्हा अशी काही विशेषणं असतात की ते खूप मोठे, लांब असतात, लॉंग वर्ड्स, मोठे शब्द असतात ते, किंवा 2 syllablesपेक्षा जास्त असतात. आता सिलेबल्स म्हणजे काय? तर सिलेबल्स म्हणजे शब्दाचे भाग, की ज्या भागामध्ये एक स्वर आलेला असतो त्याला म्हणायचं शब्दाचा भाग. मग असे जर विशेषणं असतील आणि त्या विशेषणांची तुम्हाला फॉर्म्स तयार करायचे आहेत, की कंपॅरेटिव्ह फॉर्म करायचा आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीजमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे, तर अशा वेळेस त्या विशेषणाच्या पूर्वी तुम्हाला मोर वापरावं लागतं. जर समजा कंपॅरेटिव्ह फॉर्म करायचा आहे तर त्याच्या अगोदर, त्या विशेषणाच्या अगोदर मोर फिक्स वापरायचा. त्यानंतर जर तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीजमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे तर मग त्या विशेषणाच्या पूर्वी तुम्हाला मोस्ट हा शब्द वापरायचा आहे किंवा आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे पाहूयात, काही उदाहरणं दिलेली आहेत. इथे हा सक्सेसफुल हे ॲडजेक्टिव्ह दिले आहे. तर बेस फॉर्म आहे तो, पॉझिटिव्ह डिग्रीसाठी आपण सक्सेसफुल हे विशेषण वापरतो. आता सक्सेसफुल, तर याच्या सिलेबल्सकडे थोडंसं ध्यान देऊया. पहा, सक्सेसफुल इथे दिलं आहे SUC, सक्सेसफुल, असे 3 सिलेबल्स याच्यामध्ये पाहायला मिळतात. सक्सेसफुल. आणि त्यामुळे मग हा जर 2 सिलेबल्सपेक्षा जास्त सिलेबल्सचा शब्द आहे, म्हणून मग याचं कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म होताना कशी झाली पहा. इथे मोर शब्द घेतला आधी, मोर सक्सेसफुल, कंपॅरेटिव्ह डिग्री. मोस्ट सक्सेसफुल, सुपरलेटिव्ह डिग्री. अशा प्रकारे जेव्हा मोठे शब्द येतील तेव्हा तुम्हाला ते शब्दांच्या अगोदर मोर आणि मोस्ट हे लिहून तुम्हाला त्याचं डिग्री तयार करायची आहे. आता इथे काय दिलं आहे? गिव्ह द कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ. इथे पॉझिटिव्ह दिलेलं आहे एन्शंट. एन्शंट म्हणजे प्राचीन. आता इथे आपल्याला काय करायचं, त्याचा कंपॅरेटिव्ह करत असताना मग काय करणार आपण? मोर एन्शंट, MORE, मोर एन्शंट,
CIENT मोर एन्संट आणि मोस्ट एन्संट. मोस्ट सुपरलेटिव्हमध्ये ANCIENT मोर एन्संट. तर तसंच मग आता तुम्ही तयार करायचं आहे मोर स्पेशल, मोस्ट स्पेशल, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट, मोर ॲडव्हान्स्ड, मोस्ट ॲडव्हान्स्ड, मोर ॲक्युरेट, मोस्ट ॲक्युरेट. तर अशा प्रकारे तुम्ही ते शब्द लिहायचे आहेत आणि त्याची सुद्धा 3 प्रकारची वाक्य तुम्ही तयार करायची आहेत. आता इथे पॉइंट नंबर 3 काय चाललाय पहा. इथे सांगितलेला लक्षात घ्या. व्हेन इन अ लाईन ऑफ अ पोएम ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिव्हन टू समथिंग नॉन ह्युमन, द फिगर ऑफ स्पीच यूज्ड इज पर्सोनिफिकेशन. तर पर्सोनिफिकेशन हा एक अलंकार आहे इंग्रजी भाषेमध्ये वापरला जाणारा आणि तो कशाला म्हणायचं पर्सोनिफिकेशन. लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या कवितेमध्ये ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिव्हन टू समथिंग नॉन ह्युमन म्हणजे निर्जीव वस्तूंना मानवी भावनांचा वापर केलेला असतो किंवा मानवी हालचालींचा विशेषण म्हणून उपयोग केलेला असतो, तर अशा वेळेस त्याला पर्सोनिफिकेशन म्हणायचं. त्याला म्हणतात फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच भाषेचे अलंकार थोडक्यात. आणि मग आता पर्सोनिफिकेशनचे इथे फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. जसं की ते हमिंग ट्रीज गाणारी झाडे, रनिंग रिव्हर पळणारी नदी, स्माइलिंग फ्लावर्स हसणारी फुले. तर आता तिन्ही ठिकाणी लक्षात घ्या की हमिंग ट्रीज झाडं कुठे गुणगुणतात का. गुणगुणतं कोण, माणसं गुणगुणतात. परंतु माणसांच्या गुणगुणण्याचा हा जो गुण आहे हा गुण झाडांसाठी की नॉन ह्युमन आहे, झाडं अमानवी आहेत म्हणून त्या झाडांसाठी हा वापरलेला आहे हमिंग हा शब्द, म्हणून त्याला म्हणायचं पर्सोनिफिकेशन. त्यानंतर रनिंग रिव्हर नदी कुठे पळलेली पाहिली का तुम्ही. माणसं पळतात, मुले पळतात, परंतु इथे रनिंग हा शब्द रिव्हरसाठी वापरला आहे की जी अमानवी आहे, नॉन ह्युमन आहे, म्हणून त्याला पर्सोनिफिकेशन असं म्हणायचं. त्यानंतर स्माइलिंग फ्लावर्स इथंही फुलं कधी कुणाबरोबर हसलीत का नाही, परंतु फुलांना हसण्याचं जणू काय माणसांसारखी ती हसत आहेत अशी तिथे कल्पना केलेली आहे. याला म्हणायचं पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच. ठीक आहे. तर इथे तुम्हाला थोडंसं उद्योग दिलेला आहे. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ पर्सोनिफिकेशन फ्रॉम द पोएम. तर पोएममध्ये तुम्हाला पर्सोनिफिकेशनची उदाहरणं शोधायची आहेत. 2 अशा प्रकारे आणखीही तुम्हाला त्या कवितेमध्ये उदाहरणं सापडतील. तुम्ही ती कवितेतून शोधायची आहेत. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दिस पार्ट ऑफ लँग्वेज स्टडी व्हेरी वेल. I think you all have understood degrees of comparison of adjectives. याचा आपण एकदा फक्त ओव्हरलुक करूया. इथे 3 प्रकारचं डिग्रीज असतात. पहिली आहे पॉझिटिव्ह डिग्री, जसं की यतीन इज स्ट्रॉंग, अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. इथे कंपॅरिझन केलं आहे, सो इट इज कॉल्ड ॲज कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये तिसऱ्याचा उल्लेख असा केलेला असतो की त्याच्या इतकं कोणीच नाही, म्हणजे तर त्यावेळेस त्याला म्हणतात सुपरलेटिव्ह डिग्री. जसं की त्याला वाक्य दिलं आहे पहा, प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. So I hope you all have understood all the part of this language study very well. If you have any doubt in your mind, any question in your mind, you can comment me. Okay. Thank you all of you. Bye everyone.